बोटॉक्स अंडर बुरखा हा नवा ट्रेंड आता अफगाणिस्तानात बघायला मिळतोय। बुरखा घालणाऱ्या अफगाणी महिला सुंदर दिसण्यासाठी चक्क सर्जरी करतायत। विशेष म्हणजे कट्टरपंथीय तालिबान्यांच्या राजवटीत हे घडतंय, जिथे ब्युटी पार्लर्सवरतीच बंदी आहे। बघूया त्याच संदर्भातला हा एक रिपोर्ट। अफगाणिस्तानमध्ये सध्या दोन शब्दांची समस्त महिला वर्गात प्रचंड चर्चा आहे। पहिला शब्द आहे बोटॉक्स आणि दुसरा शब्द आहे फेसलिफ्ट। आता हे दोन्ही शब्द म्हणजे एक वैद्यकीय प्रक्रिया आहेत आणि दोन्हीही सौंदर्य वाढवणाऱ्या वैद्यकीय प्रक्रिया आहेत। बोटॉक्स बोटॉक्स हे एक इंजेक्शन आहे। चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी त्याचा वापर होतो। वय कमी दिसावं, त्वचा टवटवीत दिसावी यासाठी वापर केला जातो। फेसलिफ्ट एक प्रकारचं इंजेक्शनच आहे। सैल त्वचा घट्ट करण्यासाठी वापर होतो, तर वयानुसार त्वचेवर होणारे परिणाम लपवण्यासाठी याचा वापर होतो। या दोन प्रकारांसोबतच अन्य प्रकारचे वैद्यकीय उपचार घेऊन आणि सर्जरी करून सौंदर्य वाढवणाऱ्या महिलांच्या संख्येत अफगाणिस्तानात सध्या वाढ होतीये। विशेष म्हणजे अफगाणिस्तानमध्ये कट्टरपंथीय तालिबानची सत्ता आहे। सत्तेत आल्यानंतर जुलै 2023 मध्ये तालिबाननं देशातील ब्युटी पार्लर आणि सलून बंद करण्याचे आदेश काढले होते। त्यानुसार ब्युटी पार्लर्सवर बंदी सुद्धा घालण्यात आली होती। मात्र ब्युटी पार्लर बंद झाले तरी महिला सुंदर दिसण्यासाठी आता हे पर्याय स्वीकारतायत। सरकार या व्यवसायात हस्तक्षेप करत नसलं तरी पुरुष आणि स्त्रियांसाठी वेगवेगळ्या नर्स असाव्यात याकडे सरकारचं लक्ष आहे। बुरखा असला तरी आपल्या सौंदर्यावर भर देणाऱ्या या महिलांमुळे सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे। ही सारी चर्चा रंगलीये ती बोटॉक्स अंडर बुरखा या नावाखाली। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।